आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर आकाशवाणीच्या कृषी आणि गृह विभागामार्फत आज एप्रिल, मे आणि जून या त्रैमासिक कार्यक्रम समितीची बैठक आकाशवाणी नागपूर इथं पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आकाशवाणीच्या उपमहासंचालिका मनीषा शेटे, कार्यक्रम प्रमुख डॉक्टर विजयसिंग राजपूत आणि कार्यक्रम अधिकारी सचिन लाडोळे उपस्थित होते. याप्रसंगी कृषी क्षेत्रास प्रोत्साहन मिळण्यासाठी संबंधित संस्थांनी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं शेटे यांनी सांगितलं. दरम्यान सदस्यांनी कार्यक्रमांचा विषय आणि आखणीत आपल्या सूचना अभिव्यक्त केल्या. बजाजनगर इथल्या श्रीराम सेवा मंडळातर्फे हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी असा उत्सव 19 ते 26 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यंदा या उत्सवाचे 22वे वर्ष आहे. गुरुवार 19 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजता आमदार संदीप जोशी यांच्या हस्ते गुढी उभारून उत्सवाचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे सत्संग आयोजित करण्यात आला आहे. 20 ते 24 मार्च दरम्यान विवेक घळसासी, प्रकाश ऐदलाबादकर, रश्मी पदवाड मदनकर, प्रफुल्ल माटेगावकर आणि रेणुका देशकर यांची विविध विषयांवरील व्याख्याने होणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका तसेच जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एका दिवसात एकूण 844 प्रकरणांचा निपटारा काढण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये एकूण ₹6,90,54,287 एवढ्या रकमेची प्रकरणे निकाली काढली गेली. ओडिशातल्या कटक इथल्या SCB रुग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागून 10 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांना वाचवताना जवळपास 11 कर्मचारी जखमी झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आणि आरोग्यमंत्री मुकेश महालिंगा यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये मदत घोषित केली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा आज 17वा दिवस असून या युद्धात प्रथमच इराणनं काल इस्रायलवर सेजेल क्षेपणास्त्राने डागला. ही माहिती तस्नीम या इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे. दरम्यान इराणनं युद्धविरामाचा किंवा अमेरिकेबरोबर वाटाघाटीचा कसलाही प्रस्ताव मांडलेला नाही असं स्पष्टीकरण इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलं आहे. होर्मुझ सामुद्रधुनी या सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या नौका पाठवण्याची कोणतीही योजना नाही असं जपान, ऑस्ट्रेलिया आणि UK यांनी स्पष्ट केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात आज प्रथमच लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास कोणत्याही व्यत्ययाविना पार पडला गेला. गेले काही दिवस LPG आणि इतर मुद्द्यावरून गदारोळ होत राहिल्यानं प्रश्नोत्तराचा तास पूर्ण होऊ शकला नव्हता. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.